दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि माझ्यासाठी तो पूर्ण नवीन दिवस म्हणजे एकदम आनंददायीच असतो। कारण तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं असणार आहे की आउटसाइडला ना एकदम प्रसन्न झालेलं वातावरण असतं, सगळीकडे हिरवगार डोंगर, कधी मला पोपट दिसतात, वेगवेगळे पक्षी दिसतात, आमच्या घरात सुद्धा पक्षी येतात, त्याचे पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। आणि चला म्हटलं आज काहीतरी नवीन करूया। नवीन नाही, खरं तर ते रेग्युलरच आहे, पण तुमच्यासोबत मी पहिल्यांदा शेअर करतेय। आणि आज काय आहे ना, रिदिशा आणि विनय दोघांनाही स्कूलला सुट्टी होती आणि दोघांचीही तब्येत थोडीशी नरम गरम आहे, म्हणजे काही त्यांना बरं नाहीये। मग म्हटलं चला काहीतरी सकाळी मस्त हलकं फुलकं बनवलं आणि मग हलकं फुलकं म्हणजे काय, जे पेशंटला लागतं तेच, मूगडाळीची खिचडी। आणि पण आहे ना, रिदिशा आणि विनयला जास्त मूगडाळीची खिचडी आवडत नाही, म्हणून मी इन्स्टंट नाही म्हणता येणार, रात्रीच विचार करून ठेवला होता की काहीतरी बनवूया म्हटलं आज। रात्रीच मी उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते आणि सकाळी उठल्या उठल्या त्यांना ग्राइंड केलं आणि आता दुपारचे वाजले आहेत 2 आणि म्हटलं चला दुपारच्या नाश्त्यासाठी, जेवणच म्हणावं लागेल खरं तर, दुपारच्या जेवणासाठी काहीतरी बनवावं, म्हणून मग म्हटलं इडली बनवूया। पण इडली म्हटलं की त्याच्यासोबत पुन्हा सांबर बनवावं लागतं किंवा वरण बनवावं लागतं, चटणी बनवावी लागते आणि एवढे खाणारे तर कोणीच नाहीये। आणि मग मी स्विच केला माझा डिसिजन आणि मग मी आता बनवते आहे डोसा आणि चटणी, तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। तर मी बनवणार आहे बटाट्याची चटणी आणि बटाट्याच्या चटणीसाठी ना मला लसूण लागणार आहे। मग मी काय करते की आधी तर बटाटे उकळायला ठेवून देते इंडक्शनवर, त्यानंतर लसूण पाकळ्या सोलून घेते। तर इथे मी अख्खा एक लसूण जो असतो ना तो सोलून घेतलेला आहे आणि इकडे बघा शिट्टी झालेली आहे कुकरला आणि मी ते बंद करून घेईल। 2-3 शिट्ट्या सफिशियंट आहे बटाटे उकळण्यासाठी। मग इथे मी आता इंडक्शन बंद करून घेते, तोपर्यंत आता आपण चटणीची तयारी करू। इथे बघा मी लसूण घेतलेला आहे जो नुकताच मी सोलला आणि त्याला आता मी बारीक बारीक चॉप करून घेणार। यानंतर आपल्याला 2 मीडियम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत आणि त्याचं साल काढून नंतर त्याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे, जास्त बारीक नाही केलं तरी चालेल। यानंतर इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे सुद्धा बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। जर तुमच्या घरी लहान मुलं असतील आणि ते मिरची खात नसतील तर मोठे मोठे 2 तुकडे केले तरी पण चालतात। यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे कढीपत्ता। इथे मी कढीपत्ता स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आता एकीकडे आपल्याला कढई तापवत ठेवायची आहे आणि कढईमध्ये तेल घालायचं आहे। इथे मी कढईमध्ये 4 चम्मच तेल टाकून घेतेय। चला तर आता आहे ना तेल गरम झालेलं आहे मस्त, त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत पहिले मोहरी आणि मोहरी छान तडकू द्यायची आणि मग ती तडकली की त्याच्यानंतर आपण घालणार आहोत जिरं। आता आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे लसूण, कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि छान त्याला शिजवून घ्यायचं आहे। कांदा फ्राय करायला थोडा वेळ लागेल, म्हणून मी काय करते ना, आता मी जे बॅटर बनवलेलं होतं ते एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करते आणि त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालून घेते। जेव्हा आमच्या घरी इडली डोसा असा काही मेनू असेल ना तर मी ना इडलीचं पीठ थोडं जास्तच टाकते, कारण की विनयला आणि रिदिशाला ना जो डोसा खूप आवडतो आणि प्लेन डोसा तर विनयचा फेवरेटच, म्हणजे त्याला त्याच्यासोबत चटणी किंवा काही नसेल तरी पण चालेल, नुसता डोसा खायचा बस। एकीकडे आपली बटाट्याची भाजी तर होणारच आहे आणि तिला आता कांदा फ्राय व्हायला पण थोडा वेळच लागेल, म्हणून मी काय करते ना वेगळ्या बर्नरवर मी आता ही चटणी ट्रान्सफर करून घेते आणि त्याच्यामध्ये मी आता हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जेव्हा बटाटे उकळतील ना तेव्हा मी त्याची साल काढून आणि त्यानंतर ह्या फोडणीमध्ये घालणार आहे। तोपर्यंत मी इकडे ना आता डोसे बनवून घेते। आणि मी तुम्हाला प्रमाण सांगितलं नाही की डोशाचं पीठ कसं बनवायचं ते, तर जर तुम्ही 1 वाटी डाळ घेत असाल तर त्या प्रमाणासाठी 2 वाटी तांदूळ घ्यायचे। डोसा असो किंवा इडली तुम्हाला जे पण बनवायचं असेल, डाळ आणि तांदळाचं प्रमाण हे सेमच आहे। 1 वाटी डाळ असेल तर 2 वाटी तांदूळ घ्यायचं आणि रात्रीच भिजू घालून घ्यायचं यांना आणि सकाळी उठल्यानंतर आधी त्याला ग्राइंड करून घ्यायचं आणि
5-6 तास तरी त्याला असंच रेस्ट करायला ठेवायचं, म्हणजे ते ऑटोमॅटिक फर्मेंट होतं आणि आपला इडली किंवा डोसा छान बनतो. फक्त आहे ना इडली बनवताना आहे ना बॅटर थोडं घट्ट पाहिजे आणि जेव्हा आपण डोसा बनवू तर त्याच बॅटरमध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आणि ते जे बॅटर आहे ते पातळ करून घ्यायचं. इथे बघा माझ्याकडे नॉनस्टिक पॅन आहे, मस्त छान तो गरम झालेला आहे. त्याच्यावर आता मी तेल पसरवते आणि डोसा टाकते. बघूया कसा बनतोय तो. अगदी जाळीदार डोसा बनवून तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता कशी जाळी आली बघा त्याच्यावर, म्हणजे हा व्यवस्थित फर्मेंट झालेला आहे. आणि विनय आणि रिदिशाला जेव्हा सर्दी खोकला असेल ना तर तेव्हा मी जास्त फर्मेंट करत नाही आणि जास्त फर्मेंट नसलेलाच डोसा आणि इडली आम्हाला आवडतो. तर अशा प्रकारे मी मस्त 2-2 प्रत्येकाला असे डोसे बनवून घेते. एकीकडे डोसे तर तयार होताच आहेत, पण माझा कुकरही थंड झालेला आहे. त्याच्यातून मी आता बटाटे काढून घेतले आणि आता रिदिशा मला एक ट्रिक सांगते की बटाटे कशी सोलायचे म्हणून, आणि ती ट्रिक तुम्ही तिच्याकडून बघा. गरम थोड्या वेळ थंड होते. थंड दिसेल का? तसं नाही करायचं. जे करून दे करू ईशा माझी मला हेल्प करतीये बटाटे सोलून द्यायची आणि तिच्याकडे काहीतरी टेक्निक आहे बटाटे सोलायची असं ती म्हटलेली. मग म्हटलं चल तूच बटाटे सोलून दे, बघूया काय टेक्निक यूज करतीये ते. अच्छा असं. अरे वा 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 रिदिशा, यू आर जीनियस. वाव रिदिशा, यू आर माइंड ब्लोईंग. मला खरंच ही टेक्निक माहिती नव्हती या आधी. गुड गर्ल. बोल काय? दुनिया का सबसे बड़ा बनवशील डोसा? दुनिया का सबसे बड़ा डोसा? कहाँ देखा तूने? यहाँ पर हमारे घर पे दुनिया का सबसे बड़ा डोसा. नहीं, एवढा बड़ा का दुनिया. एवढा बड़ा? ठीक है चालेल, आपण एक दिवस दुनिया का सबसे बड़ा डोसा बनाएंगे. ओके. दुनिया का सबसे बड़ा डोसा तो हमारे घर में ही बनेगा. अभी आपको भी खाना आना पड़ेगा. हाँ. आणि इकडे रिदिशाने माझी हेल्प केली आणि बटाटे मला सोलून दिले आणि त्यामुळे माझं कामही पटकन होतंय. आता मी याचे काप करते आणि चटणीमध्ये टाकून देते. इथे मस्त आपला मसाला डोसा तयार झालेला आहे आणि रिदिशाने सुद्धा तिच्या परीने एक डोसा बनवला आहे आणि हा डोसा तीच खाणार आहे असं ती म्हटली. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.